नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघता LS मराठी. सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील नरहरी डाके KBC मध्ये विजेते ठरलेत. लातूरमधील रेणापूर तालुक्यातील कोष्ट गावातील अल्पभूधारक शेतकरी नरहरी अंकुश डाके उर्फ आबा यांनी कौन बनेगा करोडपती अर्थात KBC या सुप्रसिद्ध ज्ञान स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीच्या जोरावर तब्बल 25 लाख रुपये, इलेक्ट्रिक स्कूटी, 2 वर्ष लागणारं गोवर्धन तूप तसंच इतर आकर्षक पारितोषिकं जिंकली आहेत. धुळ्याच्या शिरपूर मांडळ चौफुली परिसरात देहविक्री व्यवसाय सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मोठ्या पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेचं अतिक्रमण पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसरातील झोपड्या, शेड आणि तात्पुरत्या बांधकामावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटवण्यात आलं. नगर परिषद आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शिरपूर तालुक्यातील जामण्यापाणी गावच्या हद्दीतील वनविभागाच्या अतिदुर्गम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित कॅनॅबिस म्हणजेच गांजा या वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस तसंच वनविभाग आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 2125 किलो गांजा नष्ट करून 1,06,25,000 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आलाय. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं विशाखापट्टणमधील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट दिली. या दरम्यान विराटनं मंदिरात विशेष प्रार्थना केली आहे. कोहलीनं शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केलं. मालिकेचा शानदार शेवट केल्यानंतर त्यानं मंदिरात दर्शन घेतलंय. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना पास परवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानं रस्त्याच्या कडेला वाळू साठा करून वाहनांना आणि लोकांना अडथळा होईल अशा स्थितीत वाळू ठेवल्याप्रकरणी एकूण 16 जणांविरुद्ध उदगीर शहर आणि ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही संपूर्ण वाळू 14 लाख रुपये किमतीची होती. लातूरच्या चाकूर पंचायत समिती अंतर्गत कलकुटी गावात 42 गायगोठ्यांना मंजुरी देऊन निधी वितरित करण्यात आला होता. चौकशीनंतर प्रत्यक्षात मात्र एकच गोठा बांधण्यात आला असून 41 गोठे केवळ कागदावरच दाखवले असल्याचं पाहायला मिळालं. शेततळं, सिंचन विहीर, गायगोठा, शोषखड्डे आणि बांबू लागवड या लाभार्थ्यांचे कागदपत्र नसतानाही लाभ त्यांना दिला गेला. यादीत शासकीय कर्मचाऱ्यांची देखील नावं आढळली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. साक्री तालुक्यातील गणेशपूर शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्यानं मुलींसह ट्रॅक्टर थेट पाण्यानं भरलेल्या खोल विहिरीत पडला. शेतकऱ्यानं कांदा भरण्यासाठी शेतात ट्रॅक्टर आणला होता. या घटनेत एका मुलीचा जीव वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं असून 2 मुली अद्यापही पाण्यात बेपत्ता आहेत. राजापूर तालुक्यातील भालावली इथं मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यालगत एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. बिबट्याचं शरीर विद्रूप झालं असून त्याचे अवयव काढून नेण्यात आले आहेत. हा बिबट्या कुजलेल्या अवस्थेत असल्याचं आढळलंय. सदर घटनेबाबत वनविभागानं गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्र तयार करण्यात आली आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. सर्व जातींच्या आरक्षणाचे विषय पेंडिंग आहेत. सरकारला आता या संदर्भात आयडिया आली असून त्यांनी लोकांची नस ओळखली आहे. सरकार शेतकऱ्यांचं वाटोळं करणार, त्यांना काहीही देणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक हे लई चाभरे आहेत. आता अधिवेशनात त्यांच्यातच 2 दिवस लफडे चालतील असं त्यांनी म्हटलंय. सप्तशृंगी गडावर घाटात एक भीषण अपघात झालाय. इनोव्हा क्रिस्टा कार अंदाजे 500 फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडीतील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील वळणावर गाडीचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.